हरिओम. आज शनिवार 3 जानेवारी 2026. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आज आपल्याला सांगणार आहेत प्रवचनातून की नाम कुठवर घ्यावं. ऐकूया त्यांचे विचार. नाम कुठवर घ्यावं. आपला श्वासोच्छवास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावं. आपण श्वासोच्छवास जसा मरेपर्यंत घेतो तसंच नामाचं आहे. बरोबर भाषेत बोलायचं झालं तर असं म्हणता येईल की श्वास थांबला म्हणजे मरण येतं, त्याचप्रमाणे नामाशिवाय जगणं हे मेल्यासारखंच आहे असं वाटलं पाहिजे. अक्षरशः जीव जाईपर्यंत म्हणजे मीपणाने मरेपर्यंत नाम घेत सुटावं. शेवटी मी जातो आणि नाम शिल्लक होते. नाम घेऊन कधी पुरं होऊ शकत नाही. मुक्ती मिळाली की सर्व पुरे झालं असं म्हणतात. पण मुक्तीनंतरही जर काही कर्तव्य उरत असेल तर ते नामस्मरणच. माणसाला गुंगीचं औषध दिलं म्हणजे त्याला गुंगी आली की नाही हे पाहण्याकरता अंक मोजायला सांगतात. अंक मोजता मोजता तो थांबला की तो देहभानावर नाही असे ठरतं. तसं नाम घेता घेता मी नाम घेतो हेही स्मरण जेव्हा राहत नाही ना, तेव्हाच त्या नामात रंगून गेलेल्या माणसाचं परिवर्तन एकांतात होतं. एकांत म्हणजे नाम घेणारा मी एक. ह्या एकाचाही अंत होणं म्हणजेच देहबुद्धीचा विसर पडणं. देहबुद्धीच्या पलीकडे जाणं. नाम घेता घेता अशी स्थिती प्राप्त झाली म्हणजे त्याचे चित्त भगवंताकडे आहे की नाही असा प्रश्न करायला वावच कुठे राहतो. निद्रा नशाचा रोग झाला तर झोप लागेपर्यंत झोपेचं औषध आपण घेतो. तसं आपल्याला स्वाभाविक समाधान मिळेपर्यंत आपण नाम घेतलं पाहिजे. नाम उपाधिरहित असल्याने आपणही उपाधिरहित झाल्याशिवाय नामाचं प्रेम आपल्याला येणार नाही. नामाने आनंदमय अशा भगवंताचं सान्निध्य लाभून त्याची कृपा व्हायला वेळ लागत नाही. किंबहुना ज्याच्यावर भगवंताची कृपा होते त्याच्याच मुखात नाम येतं. नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का? अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचं ठरवलं असेल तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरुरीच आहे. जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीने जपसंख्येची नोंद करावी. मात्र असं करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी. ते म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली, आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो. त्याला जपावं. आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढं आणखी नाम घेण्याची सवय चालू ठेवावी. साध्या माणसाने विशेष खोलात न शिरता सांगितल्याप्रमाणे नाम घ्यावं. त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हरिओम. हरिओम तत्सत. हरिओम.